नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। मावळ तालुक्यातल्या किल्ले लोहगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा गेल्याने भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झालाय। त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेत। लोहगड गावात डोंगराला भेगा असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्यात। दरडीच्या भीतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भेगा दिसताच गुराख यांनी ग्रामस्थांना सतर्क केले। यावेळी गावकामगार तलाठी यांनी पाहणी केली। किल्ले लोहगड गडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड आणि धालेवाडी गावाला मोठा धोका निर्माण झालाय। लोहगड गावामध्ये सुमारे 500 ते 600 लोकवस्ती असलेले गाव असून तर धालेवाडी गावामध्ये 250 ते 300 लोकवस्ती असलेले गाव आहे। या ठिकाणी सन 1989 साली मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन लोहगड येथील 3 ते 4 घरे यामध्ये गाडली गेली होती, तर अनेक जनावरे मृत पावली होती। तसेच सन 2006 साली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन धालेवाडी येथील शेतकऱ्यांची भातशेती यामध्ये गाडून गेली होती। यावेळी बोलताना राजू शेळके लोहगड रहिवासी म्हणाले, मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे आमच्या गावाच्या खालील बाजूच्या डोंगराला मोठ्या भेगा पडल्या असून त्या ठिकाणी माझा गाईचा गोठा आहे। मी गोठ्यावर गेलो तेव्हा मला जमिनीला भेगा गेल्याचं दिसलं। याबाबत मी सरपंच उपसरपंच यांना माहिती दिली। त्यांनी तलाठी यांना बोलावून पाहणी केली आहे। त्यावेळी माझ्या गोठ्याच्या भिंतीला पण तडा गेला असल्याचं दिसलंय। शासनाने लवकरात लवकर पाहणी करून आम्हाला वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत। महाराष्ट्र लाईव्हसाठी सचिन शिंदे, वडगाव, मावळ। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।